बघा तेल सुटायला पाहिजे मसाला कधी पण, म्हणजे मसाला समजा शिजायला रेडी झाला आहे आणि पुन्हा शिजल्यावरतीच तेल सुटतं ॲक्च्युली बघायला गेलं तर. नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा आपलं स्वागत आहे असल गोलच्या पेजमध्ये. जसं की काल आपण पाहिला होता की आपण एक आपल्या बोटीतला कुपा आणलेला, त्या कुप्याच्या आपण कापतात कसा, त्याचे स्लाइस कसे पाडलेत, त्याचा काटा कसा काढला आणि कशासाठी आपण तो कापला गेलेला आहे ते आपण काल व्हिडिओ आपण काढलेला होता पण तो टाकला नाही. त्या पण आज आम्ही त्याच कुप्याचा खिमा बनवणार आहोत. तर त्याचं कसं घावटण करतो ते तुम्हाला दाखवत आहे, तो कृपा करून बघा. तर आपला तुषार कसा कुप्याचा घावटण करतो ते बघा. काय चाललंय बघा, हे कुप्याचं कसं एकदम घावटण करतोय तुषार, काठी पण एकदम बारीक. इकडे बघ जरा. गाईस, काल आपण जो कुपा कापला होता त्याच्याच आज आपण ते किमा करतो. आणि जो तुम्ही स्लाइस कापलेला ना गाईस, कधी पण लक्षात ठेवा की किमा करताना तो चांबडीचा भाग असतो, चांबडी असते ना कुप्याची, ती कधीच नाही घ्यायची कारण की त्याने कडूचे चान्सेस असतात. आणि जो हे बघ चालेल बघ आणि जो काळसरपणा असतो ना कुपामध्ये बघा, ते पण नाही घ्यायचं कारण की ह्याच्याने कसं कडू होते. आता हे मारतोय का ऑलरेडी तर करून ठेवलं आहे. आणि आता हे जे आहे आमच्या दीदीने तुषारसाठी ज्यूस आणलेला आहे, काला खट्टा. पहिला 2 रुपयात भेटत होता, आता 20 रुपयाला भेटते. देश आहे पण कशी आणलास धक्यावर ना. तर गाईज, आता आपल्या खुप्याला हवामान झालेला आहे. तर आता आपण जे आहे खुप्याचा खिमा बनवणार आहे, खिम्याची तयारी करणार आहे. तर तुम्ही चिकन खिमा, मटन खिमा हे सगळं ऐकलं असेल, पण खुपा खिमा खूप रॅरली ऐकायला येतो आणि कोली कल्चरमध्ये हा खिमा जास्त फेमस आहे. तर आता आपण खुप्याची खिमाची तयारीला सुरू करूया. आणि दुसरी गोष्ट ही आहे की इन्ग्रेडियंट्स मेन काय काय लागणार तेही मी तुम्हाला दाखवते या चॅनलच्या या व्लॉगच्या माध्यमातून. आणि अक्षता जी आहे खुप्याचा खिमा बनवला आहे, तर आपण डिरेक्टली जाऊया खुप्याच्या प्रिपरेशनला. तर चला. तर गाईज, सगळ्यात पहिला तर अक्षता यांगी बसलेली आहे आणि आपला जो आहे इथं पॅन आहे खुप्यासाठी. बेसिक इन्ग्रेडियंट्स आहे कांदा, मिरची, कोथिंबीर आणि खडे मसाले. काय काय खडे मसाले सांग मला. खडे मसालेमध्ये तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, 2 वेलच्या घेतलेल्या आहे, चक्री फूल आहे आणि काली मिरी आहे. ओके. अपार्ट फ्रॉम दॅट हे आपलं काय आहे, हे हिरवे वाटाणे आहे. जसं खिमामध्ये हिरवे वाटाणे पाहिजेच. ओके. आणि हे हिरवा वाटाणे आपल्याला मसाला नाही, हिरव्या वाटणात बनवायचं. ते हिरवं वाटण कसलं आहे. हे कोथिंबीर, थोडासा पुदिना आणि अद्रक, लसूण आणि थोडासा जिरा हे मिक्स करून हिरवा वाटण. ओके. आणि हे आहे तेल आणि इथं पण आहे जिरा आहे, मीठ आहे, सगळं दाखव सगळा. कसुरी मेथी घेतलेली आहे वरतून टाकायला, हळद आणि गरम मसाला. ओके. आणि हे बघा, आपण खिमाला जसं तुम्ही बघितलं मला की मी घाव मारलेले ते आता मी आपण केलं आहे खिमा. तर आपण स्टार्ट करूया बनवायला अक्षताई. चल, आता आपण तेल तापलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण टाकतोय जिरा. हे आता आपण टाकले आहे आपले खडे मसाले. आता आपण टाकलेला आहे कांदा. आता ऑलमोस्ट कांदा शिजलेला आहे, त्यासकट आपण हिरवे वाटाणे टाकूया. आणि ते पण शिजले पाहिजे. आणि वाटाणा शिजायला थोडा टाइम लागतो. बटाटा शिजायला टाइम लागतो. गाईस, मी ते हिरवा खिमा किंवा चिकन खाल्ला असा, चिकनचा खिमा हिरवा, मटनचा. त्यामुळे तसंच आम्ही ग्रीन याच्यामध्येच खुप्याचा खिमा करतोय. आता हे गेलं आपला हिरवा वाटण.
लागले. काय गेलतास हा? काय गेलता? वाटाण्याची भाजी नाही, खुमाचं खिपाचं खुप्याचं खिमा आहे. तू खातेस नी हा? गेला हिरो. बघा तेल सुटायला पाहिजे मसाला कधी पण, म्हणजे मसाला समजा शिजायला रेडी झाला आणि पुन्हा शिजल्यावरतीच तेल सुटतं ॲक्च्युली बघायला गेलं तर. अगं खुप्याचा खिमा ही बघा जागू आई आहे. तर आपल्याला हे ग्रीन हिरव्यात बनवायचं म्हणून थोडीशी नावाला आपण हळद टाकूया, कारण आपल्याला टेक्स्चर हिरवत ठेवायचं. टाकली आहे. आता आपण धनिया पावडर टाकूया. मीठ टाकूया, कारण आधी पण आपण टाकलेलं आता फक्त स्वादानुसार मीठ टाकूया. हे तुम्ही बघू शकताय. बघा मसाला मिक्स केलेला आहे आणि तेल वेगळा व्हायला लागला आहे. साईडून मसाल्याला तरी सुटायला लागली तेलाची. तरी सुटली साईडला म्हणजे आपला मसाला शिजला आहे, रेडी आहे. आता आपण याच्यात खिमा टाकूया. आज मी पाणी ॲड नाही केलं, कारण कुकाला एक्सेस पाणी असेल ते सुटेल. थोडं मिक्स करूया आपण मिरची. तर गाईस हे बघा आता आपण एकजीव करून घेतलेला आहे खिमाला आणि आता आपण शेवटी मारूया. तर गाईस बघा आता आपण खिमा जो आहे तो एकजीव करून घेतलेला आहे आणि आता आपण पाणी पण सुटलेलं आहे आणि आता आपण लावायला झाकण. हे बघा गाईस मसाला, त्याच्यावरती आपण चिकन मसाला टाकूया जरा फ्लेवर साठी आणि टेस्ट साठी. मस्त मसाला. आणि गाईज ही कसुरी मेथी आहे, घरातच बनवलेली आहे आमच्या आईने. तर ही कसुरी मेथी थोडीशी टाकूया क्रश करून.
मी आता घरी मला वाटलं असतं ना घरी हे गाईज आमच्या आईने घरी बनवलेली आहे कसुरी मेथी. त्याचे इन्ग्रेडियंट्स आम्ही आईकडून विचारणार कसं आहे काय बनवलेली आहे. हे आम्ही फक्त हिरव्यामध्ये बनवले आहे म्हणून त्याच्यात आम्ही मसाले वगैरे ॲड नाही केले. काय आपण याच्यात मसाले पण ॲड करणार तरी ती खायला चविष्ट लागणार. आता लास्ट नॉट द लिस्ट कोथिंबीर आणि आणखीन 5 मिनिटं आपण शिजूया. जरा पाणी सुकून सुकायला लागलाय आणि आमचा मीठ पडतोय नुसता धावतोय. मीठ ते काय आलं काय झालं ठेव. आपला खोबऱ्याचा किमा हिरव्या ह्याच्यात तयार आहे. आपला खोप्याचा किमा रेडी झालेला आहे. आणि गाईज जसा हा मी रेसिपी बघितली आहे. अजून अशा मी खूप रेसिपी तुम्हाला दाखवू. पण यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. यासाठी तुम्हाला अस्सल कोली चॅनलला लाईक करायला लागेल, शेअर करायला सगळ्यात पहिली गोष्ट सबस्क्राईब करायला लागेल. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आणि आमचे रेसिपीज रिकमेंडेड होणार. तर परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगसोबत. तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, असं पहिलं शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, जय मल्हार.